माझ्यासोबत अजितदादांचे आमदार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाशदादा सोळंके ते माजलगावचे आमदार आहेत. दादा, आज हा भव्य मोर्चा निघत आहे. आरोपींना फाशी मिळाली पाहिजे अशा पद्धतीच्या घोषणा आहेत. आरोपी अद्याप सापडले नाहीत. हा मोर्चा त्यासाठी निघालेला आहे. हो, हा बीड जिल्ह्यातला सर्वसामान्य माणूस आणि त्या माणसाचा आक्रोश आज रस्त्यावरती आलेला आहे. 19 दिवस झालं संतोष देशमुख यांची हत्या होऊन, परंतु अद्यापही 3 गुन्हेगारांना अटक झाली नाही. खंडणीच्या गुन्ह्यातले आरोपी मोकाट आहेत आणि म्हणून ह्या आरोपींना लवकरात लवकर पकडून हा तपास जलद गतीनं पूर्ण करावा व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी हा मूक मोर्चा आणि आक्रोश मोर्चा या ठिकाणी सुरू झालेला आहे. बीड जिल्ह्यातले हजार माणसं आज बीड शहरात आलेली आहेत आणि त्यांची मागणी एकच आहे की संतोष देशमुखला न्याय मिळाला पाहिजे, आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. दादा, एकूण तर तुम्ही सत्तेतले आमदार आहात, गृहमंत्री तुमच्या सहकारीच आहेत, देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत. अद्याप आरोपी सापडले नाहीत तरी तुम्ही देखील रस्त्यावर उतरला आहात. कुठेतरी सरकार कमी पडतंय आरोपींना शोधण्यात असं वाटतं? हो, नक्कीच सरकार कमी पडतंय, पोलीस यंत्रणा कमी पडते. कारण की खुद्द मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी आरोपीला लवकरात लवकर आम्ही जेरबंद करू, या गुन्ह्याची पालमुळं आम्ही खणून काढू आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आरोपीला शिक्षा देऊ हे आश्वासन दिलं होतं. परंतु आता या आश्वासन पाळण्यामध्ये दिरंगाई होते, विलंब होतोय आणि म्हणून बीड जिल्ह्यातल्या सर्वसामान्य माणूस आज अतिशय त्याला वेदना होत आहेत आणि या आरोपींना लवकरात लवकर अटक करून तपास पूर्ण झाला पाहिजे, ही बीड जिल्ह्यातल्या सर्वसामान्य माणसाची मागणी आहे. एकंदरीत अजितदादांशी तुमचं काय बीडच्या ह्या प्रकरणावरती बोलणं झालं होतं? कारण की तुमच्याच पक्षाचे नेते आहेत ज्यांच्यावरती आरोप होत आहेत, मंत्री धनंजय मुंडेंवरती. अजितदादा मस्साजोगलाही येऊन गेले, ते परभणीलाही गेले होते. अजितदादांशी तुम्ही काही बोललात या संदर्भात? 4-5 दिवसापूर्वीच माझं त्यांना फोनवरून बोलणं झालं होतं आणि आरोपींना लवकर अटक करा. बीड जिल्ह्यामध्ये फार मोठा असंतोष सर्वसामान्य माणसामध्ये आहे. कुठंतरी राजकीय संरक्षण या आरोपींना मिळतंय अशी भावना झाली आहे. त्यामुळं आरोपींना लवकर अटक करा असं मी अजितदादांना फोन करून विनंती केली होती. अजितदादांना तुम्ही विनंती केली, पण या आरोपींना पाठीशी कोण घालतंय असं बहुतांश लोकांशी मी आता बोललो. त्यांनी विविध नेत्यांची नावं घेतली. तुम्हाला काय वाटतं, कोण पाठीशी घालतंय त्यांना? हे पहा, याच्या मुळात जर जायचं असेल तर गेल्या 5 वर्षामध्ये 4 वर्ष धनंजय मुंडे या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि त्यांनी जी काही राजकीय व्यवस्था या जिल्ह्यामध्ये निर्माण केली आणि त्यांचा जवळचा कार्यकर्ता, जवळचा वाल्मिक कराड याला पालकमंत्र्यांनी आपले संपूर्ण अधिकार त्यांना दिले. बीड जिल्ह्यामध्ये एक घटनाबाह्य पॉवर सत्तेचं केंद्र वाल्मिक कराडच्या माध्यमातून निर्माण झालं आणि त्यांनी या सत्तेचा फायदा घेऊन आपली जरब प्रशासनावर बसवली, पोलीस प्रशासनावर बसवली, अगदी संपूर्ण यंत्रणा ताब्यात घेतली आणि ही यंत्रणा ताब्यात घेतल्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये अवैध धंद्याचं थैमान सुरू झालं. वाळूची तस्करी असेल, खंडणी वसूल करणं असेल, सर्वसामान्य माणसावरती केवळ राजकीय विरोध केला म्हणून 302चे गुन्हे दाखल होणं असेल, कोणालाही उचलून जेलमध्ये टाकण्याचे प्रकार असतील, हे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये बीड जिल्ह्यामध्ये झालेले आहेत. विधानसभेमध्ये याची सविस्तर चर्चा मांडणी झालेली आहे आणि म्हणून आता सरकारने जे आश्वासन दिलेलं आहे की या हत्येमागची पाळमुळं आणि या खंडणी प्रकरणाची पाळमुळं आम्ही खणून काढू आणि कोण कितीही मोठा राजकीय नेता असला तरी आम्ही त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करू, हे आश्वासन सरकारने लवकरात लवकर पाळलं पाहिजे. तरच हा असंतोष, जनतेच्या मनातला रोष कमी होईल असं माझं या ठिकाणी भावना आहे.
शेवटचा प्रश्न आहे. मी बहुतांश लोकांशी, नागरिकांशी बोललो, महिला असतील, त्यांनी एका मंत्र्याचं नाव घेतलं सत्तेतल्या. तसंच छत्रपती संभाजीराजेंशी मी बोललो, त्यांनी धनंजय मुंडे आणि यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यांचा राजीनामा झाला पाहिजे का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही त्यांचे सहकारी आहात, तुमच्या पक्षाचे नेते आहेत, जिल्ह्यातील सहकारी आमदार आहेत, सत्तेतले ते मंत्री आहेत. ही अतिशय दुर्दैवी आणि गंभीर घटना घडलेली आहे. ज्या अमानुषपणे संतोष देशमुख यांची हत्या झालेली आहे, तो अमानुषपणा जर बघितला तर खरं म्हणजे या आरोपींना तात्काळ अटक करणं आवश्यक होतं, परंतु ती अटक झालेली नाही. खंडणीचे आरोपी मोकाट आहेत आणि म्हणून याबाबत जनतेच्या मनामध्ये रोष आहे आणि निश्चितपणानं या सर्व प्रकरणाशी कुठं ना कुठंतरी धनंजय मुंडे साहेब हे पण निगडीत आहेत आणि म्हणूनच त्यांच्या राजीनाम्याची मागणी अनेक राजकीय नेते करतायत. तुम्ही देखील करणार? आता हा जर निपक्षपातीपणाने ही चौकशी जर व्हायला पाहिजे असेल तर आम्ही देवेंद्र फडणवीस यांना भेटून, अजितदादांना भेटून, ते मंत्रिपदावर असताना निपक्षपाती चौकशी होऊ शकत नाही ही आमची भावना त्यांच्या कानावरती घातलेली आहे आणि त्यांना विनंती केलेली आम्ही होती की बाबा त्यांना मंत्रिमंडळामध्ये घेऊ नका. ही विनंती आम्ही ऑलरेडी त्यांना केलेली आहे. एकूण तर प्रकाशदादा सोळंके आहेत, जे अजितदादांचे आमदार आहेत, त्यांनी अजितदादा किंवा देवेंद्र फडणवीस यांना त्यांची भावना मांडली होती की मंत्री धनंजय मुंडे हे जर सत्तेत असतील, मंत्री असतील, तर हा पूर्ण तपास निपक्षपातीपणे होणार नाही असं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर देखील सुद्धा धनंजय मुंडे मंत्री झाले आहेत आणि पूर्ण ह्या पद्धतीचा आज मोर्चा आहे असं प्रकाशदादा सोळंके यांनी म्हटलं आहे. माझा सहकारी योगेश काशीसह व्हिडिओ जर्नलिस्ट मंदार चव्हाण, स्वानंद बिकट, बीड, मुंबई तक.